श्री स्वामी समर्थक बाळा, आज मी तुला जे सांगणार आहे ते मन लावून ऐक, कारण हा संदेश तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अश्रूचं उत्तर आहे. कित्येक वेळा तू एकटाच बसून विचार करतोस, मी कोणाचं वाईट केलं नाही, तरी माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आज मी देतो. बाळा, जगात चांगल्या माणसाची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे त्याचा चांगुलपणा. कारण वाईट माणसाला लोक घाबरतात, पण चांगल्या माणसाची परीक्षा घेतात. जो शांत असतो त्यालाच लोक जास्त बोलतात. जो प्रेम देतो त्याला जास्त जखमा मिळतात. जो प्रत्येकासाठी धावतो त्यालाच शेवटी एकटं सोडलं जातं. पण याचा अर्थ असा नाही की तुझा मार्ग चुकीचा आहे. उलट याचा अर्थ असा आहे की मी तुला अजून मजबूत बनवत आहे. बाळा, तुला आठवतं का, कितीतरी वेळा तू स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं होतंस. स्वतः दुःखात असूनही दुसऱ्याला धीर दिला होतास. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण केली होतीस. पण आज जेव्हा तू थकलास, जेव्हा तू तुटलास, तेव्हा मागे वळून पाहिलंस तर अनेक चेहरे दिसलेच नाहीत. ज्यांच्यासाठी तू आयुष्यभर उभा राहिलास, तेच तुझ्या कठीण काळात दिसले नाहीत. तेव्हा तुझं मन तुटलं. तुला वाटलं, इतकं प्रेम करूनही मला हेच मिळालं. पण बाळा, त्या दिवशी माणसं तुझ्यापासून दूर गेली नव्हती. त्या दिवशी मी तुला माणसांची खरी ओळख करून देत होतो. लक्षात ठेव, आयुष्यात प्रत्येक भेटणारा माणूस कायमचा नसतो. काही लोक फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात. काही लोक विश्वास शिकवतात. काही लोक सावध राहायला शिकवतात. काही लोक स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. म्हणून प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीसाठी रडू नकोस. जो तुझ्या नशिबात आहे तो तुला सोडून जाणार नाही, आणि जो तुझ्या नशिबात नाही त्याला कितीही धरून ठेवलंस तरी तो थांबणार नाही. बाळा, जगात सर्वात मोठी चूक कोणती माहीत आहे? स्वतःचा आनंद दुसऱ्यांच्या हातात देणं. तू आनंदी असतोस, पण कोणीतरी तुझ्याबद्दल वाईट बोललं की तुझा आनंद संपतो. कोणीतरी तुला नाकारलं की तू स्वतःलाच नाकारतोस. कोणीतरी साथ सोडली की तुला वाटतं तुझं आयुष्य संपलं. पण मी विचारतो, तुझा श्वास त्या लोकांनी दिला आहे का? तुझं नशीब त्यांनी लिहिलं आहे का? तुझ्या कर्माचं फळ ते देणार आहेत का? नाही ना. मग त्यांच्या शब्दांना इतकं महत्त्व का देतोस? बाळा, या जगात लोकांना तुझी वेदना समजून घ्यायची नसते, त्यांना तुझ्या वेदनेवर चर्चा करायची असते. म्हणून प्रत्येक दुःख प्रत्येकाला सांगू नकोस. काही जखमा फक्त माझ्यासमोर उघड. कारण माणसं तुझी गोष्ट ऐकतील, पण मी तुझ्या मनाचा आवाज ऐकतो. माणसं तुला सल्ले देतील, पण मी तुला मार्ग देतो. माणसं तुला काही दिवस साथ देतील, पण मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या पाठीशी उभा असतो. बाळा, जेव्हा तुझ्यावर अन्याय होतो, तेव्हा लगेच रडू नकोस. शांत राहा. कारण प्रत्येक अन्यायाचं उत्तर वेळ देते. आज जे तुला रडवत आहेत, त्यांनाही एक दिवस त्यांच्या कर्माचा आरसा दिसेल. तू सूड घेऊ नकोस. तुझं काम सूड घेणं नाही, तुझं काम श्रद्धा ठेवणं आहे. न्याय देणं हे माझं काम आहे. आणि लक्षात ठेव, माझ्या न्यायाला उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. आज मी तुला एक संकल्प करायला सांगतो. आजपासून कोणाच्याही वागण्यामुळे स्वतःच्या चेहऱ्यावरचं हसू हरवू देणार नाही.
कोणाच्याही शब्दांमुळे स्वतःची किंमत कमी समजणार नाही. कोणाच्याही स्वार्थासाठी स्वतःचं मन मारणार नाही. आणि कोणाच्याही नकारामुळे स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करणार नाही. कारण मी माझ्या स्वामींचा भक्त आहे. माझ्या जीवनाची दोरी माझ्या स्वामींच्या हातात आहे, लोकांच्या हातात नाही. बाळांनो, जर स्वामींचा हा संदेश तुमच्या डोळ्यात अश्रू आणत असेल आणि मनात धैर्य निर्माण करत असेल, तर एक प्रेमाची विनंती आहे. कृपया हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जी आज मनाने तुटली आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण होईल. बाळा, शेवटी मी फक्त एवढंच सांगतो. जग तुझ्यावर प्रेम करेल की नाही हे मला माहित नाही. नाती कायम राहतील की नाही हेही मला माहित नाही. लोक तुझं कौतुक करतील की अपमान करतील हेही मला माहित नाही. पण एक गोष्ट मी तुला माझ्या शब्दांनी सांगतो, जोपर्यंत तुझ्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव आहे, जोपर्यंत तुझ्या मनात श्रद्धा आहे, जोपर्यंत तुझं कर्म प्रामाणिक आहे, तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकणार नाही. आज तुझे डोळे अश्रूंनी भरले असतील, पण उद्या याच डोळ्यात आनंदाश्रू असतील. आज तुझा आवाज थरथरत असेल, पण उद्या तुझाच आवाज हजारो लोकांना जगण्याची प्रेरणा देईल. आज तू एकटा वाटत असशील, पण बाळा, नीट ऐक. तू कधीच एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलामागे माझा आशीर्वाद उभा आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूवर माझा हात आहे. आणि तुझ्या प्रत्येक संघर्षानंतर विजयाचं दार उघडण्यासाठी मी स्वतः उभा आहे. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही, उद्याही आणि शेवटच्या श्वासापर्यंत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आयुष्यात काही वेळा तू इतका तुटून जाशील की तुला स्वतःचाच आवाज ओळखू येणार नाही. चेहऱ्यावर हसू असेल, पण मनात हजारो वेदना दडलेल्या असतील. लोक विचारतील, कसा आहेस, आणि तू हसून म्हणशील, मी ठीक आहे. पण त्या ठीक आहे या दोन शब्दांमागे किती रात्रींचं रडणं लपलेलं असेल, किती अपमान सहन केलेला असेल, किती स्वप्न तुटलेली असतील, हे फक्त तुला आणि मलाच माहीत असेल. म्हणून बाळा, जेव्हा तुला वाटेल की आता सगळं संपलं आहे, तेव्हा एकदा डोळे मिटून माझं नाव घे. कारण जिथे माणसांचे हात सुटतात, तिथून माझा हात तुझा हात धरायला सुरुवात करतो. बाळा, संसार हा समुद्रासारखा आहे. वरून शांत दिसतो, पण आत खोलवर अनेक वादळं दडलेली असतात. प्रत्येक घरात काही ना काही दुःख असतं. प्रत्येक हस्या चेहऱ्यामागे एखादी बोललेली वेदना असते. म्हणून दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नकोस. प्रत्येकाला त्याच्या वाट्याची परीक्षा मिळालेली असते. कोणाची परीक्षा पैशाची असते, कोणाची नात्यांची, कोणाची आरोग्याची, कोणाची अपमानाची आणि कोणाची एकटेपणाची. पण लक्षात ठेव, परीक्षा फक्त त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. म्हणून तुझ्या आयुष्यात संकट आली आहेत, म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. बाळा, आजच्या काळात लोकांना प्रेम नको असतं, त्यांना उपयोग हवा असतो. जोपर्यंत तुझ्याकडून त्यांचा फायदा होत असतो, तोपर्यंत ते तुला जवळ ठेवतात. पण ज्या दिवशी तू स्वतःसाठी उभा राहतोस,
स्वतःच्या स्वाभिमानाचा विचार करतोस त्या दिवशी ते तुला बदललेला म्हणतात. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नकोस. प्रत्येक नातं वाचवण्याची जबाबदारी एकट्या तुझी नाही. नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रेम, विश्वास आणि आदर लागतो. एकट्याने ओढलेलं नातं शेवटी तुटतं. तुला माहीत आहे का बाळा, लोक तुझ्या संघर्षावर कधी टाळ्या वाजवत नाहीत. ते फक्त तुझ्या यशावर टाळ्या वाजवतात. त्यांनी तुझे जागून काढलेले रात्रीचे तास पाहिलेले नसतात. त्यांनी तुझे डोळ्यांतून गळालेले अश्रू पाहिलेले नसतात. त्यांनी तुझ्या मनातल्या भीतीशी झालेली लढाई पाहिलेली नसते. म्हणून जेव्हा तुला यश मिळेल तेव्हा गर्व करू नकोस, आणि जेव्हा अपयश मिळेल तेव्हा स्वतःचा तिरस्कार करू नकोस. कारण दोन्ही गोष्टी तात्पुरत्या आहेत. कायमचा असेल तर तुझा प्रयत्न आणि माझी कृपा. बाळा, कधी कधी तुला वाटतं की माझी प्रार्थना ऐकली जात नाही. मी इतकं नामस्मरण करतो, इतकी भक्ती करतो, तरी माझ्या आयुष्यात दुःख का? पण एकदा विचार कर, किती संकट अशी होती जी तुझ्यापर्यंत येण्याआधीच मी दूर केली. किती अपघात टळले, किती वाईट निर्णयांपासून मी तुला वाचवलं, किती चुकीच्या लोकांपासून मी तुला दूर केलं. तुला जे दिसलं नाही त्यासाठीही माझे आभार मान. कारण माझी कृपा फक्त तुला मिळालेल्या गोष्टींमध्ये नसते, तर तुला मिळालेल्या संकटांमध्येही असते. बाळा, आज मी तुला एक वचन मागतो. कोणाच्याही कठोर शब्दांमुळे तुझं मऊ मन कठोर होऊ देऊ नकोस. कोणाच्याही विश्वासघातामुळे तुझा विश्वास संपवू नकोस. कोणाच्याही स्वार्थामुळे तुझी माणुसकी सोडू नकोस. कारण या जगाला पैशापेक्षा चांगल्या माणसांची जास्त गरज आहे. पण चांगला माणूस असताना विवेकही ठेव. प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस. प्रेम कर, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर, पण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून नाही. बाळांनो, जर स्वामींचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर एक प्रेमाची विनंती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्येच जाऊ नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जी आज मनाने खचली आहे. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश व्यक्तीला पुन्हा जगण्याची हिंमत मिळू शकते. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि मनापासून प्रार्थना करा की प्रत्येक दुःखी जीवाला धैर्य लाभो. बाळा, शेवटी मी तुला एवढंच सांगतो. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी, त्यावेळी मला वाटत होतं की तुम्ही मला सोडलं आहे, पण खरं तर तुम्हीच मला उचलून चालवत होता. त्या दिवशी तुला तुझ्या प्रत्येक अश्रूचा अर्थ समजेल. प्रत्येक अपमानामागचं कारण समजेल. प्रत्येक तुटलेल्या नात्यामागचं कल्याण समजेल. आणि तू हस्त माझ्या चरणी मस्तक ठेवशील. म्हणून बाळा, आज कितीही अंधार असू दे, विश्वासाचा दिवा विझू देऊ नकोस. कारण रात्र कितीही लांब असली तरी सूर्योदय अट असतो. तसंच तुझ्या आयुष्यातील आनंदाचाही सूर्योदय निश्चित आहे. फक्त चालत राहा, श्रद्धा ठेव, कर्म करत राहा आणि प्रत्येक श्वासागणिक मनात म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आज मी तुला आयुष्यातील सर्वात मोठा मंत्र देणार आहे. हा मंत्र जर तुझ्या हृदयात उतरला
तर जगातील कोणतीही व्यक्ती तुला दुःखी करू शकणार नाही. लक्षात ठेव, लोक तुला दुःख देत नाहीत, तर त्यांच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा तुला दुःख देतात. तू ज्याच्यावर जितका जास्त विश्वास ठेवतोस, त्याच्याकडून झालेला विश्वासघात तितकाच खोल जखम करतो. म्हणून मी तुला प्रेम करायला मनाई करत नाही, पण प्रेम करताना स्वतःला विसरू नकोस. नातं जप्त असताना स्वतःचा स्वाभिमान गमावू नकोस. कारण ज्या नात्यात स्वतःचं अस्तित्व संपतं, ते नातं प्रेमाचं नसतं, ते गुलामगिरीचं असतं. बाळा, तुला कधी वाटतं का, मी एवढं सगळ्यांसाठी केलं, पण माझ्यासाठी कोणीच उभं राहिलं नाही? हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात असतो. पण मी तुला सांगतो, तू कोणासाठी जे केलंस ते माझ्यासाठी केलंस असं समज. कारण माणसाकडून परतफेडीची अपेक्षा केलीस तर निराशा मिळेल, पण माझ्यावर सोडलंस तर योग्य वेळी योग्य फळ नक्की मिळेल. कर्माचं गणित कधीच चुकत नाही. आज तुझा त्याग वाया गेला असं वाटत असेल, पण उद्या त्याच त्यागाचं फळ तुला अशा रूपाने मिळेल की तुझे डोळे पाणावतील. बाळा, आज जगात प्रत्येकजण दुसऱ्याच्या आयुष्यावर बोलण्यात व्यस्त आहे. कोण काय घालतो, कोण किती कमावतो, कोणाचं घर कसं आहे, कोणाची मुलं कशी आहेत, कोणाचा संसार कसा आहे. पण स्वतःच्या मनात डोकावून पाहायला कोणालाच वेळ नाही. म्हणून लोकांच्या बोलण्याने व्याकुळ होऊ नकोस. ज्यांना स्वतःचं आयुष्य घडवता येत नाही, तेच दुसऱ्यांच्या आयुष्यावर न्यायनिवाडा करत बसतात. तू त्यांच्यासारखा होऊ नकोस. स्वतःला घडव. स्वतःचं मन जिंक. कारण स्वतःवर विजय मिळवणारा माणूसच खरा विजेता असतो. बाळा, संसारात राहून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. प्रत्येकजण तुझ्या प्रेमाचा पात्र नसतो. प्रत्येकजण तुझ्या विश्वासाचा अधिकारी नसतो. प्रत्येकजण तुझ्या अश्रूंची किंमत जाणत नाही. म्हणून मनाचं दार प्रत्येकासाठी उघडू नकोस. फुल जसं प्रत्येकाच्या हातात दिलं तर ते चिरडलं जातं, तसंच मनही प्रत्येकाला दिलंस तर ते जखमी होतं. म्हणून प्रेम कर, पण विवेकाने. मदत कर, पण मर्यादेत. विश्वास ठेव, पण विचार करून. बाळा, तुला माहिती आहे का, या जगात सर्वात मोठा आवाज कोणता असतो? तो म्हणजे शांत माणसाच्या मनात चाललेला संघर्ष. बाहेरून तो हसत असतो, बोलत असतो, काम करत असतो, पण आतून तो 1000 वेळा तुटलेला असतो. लोक म्हणतात, तू तर खूप मजबूत आहेस, पण त्यांना माहीत नसतं की मजबूत होण्यासाठी किती वेळा रडावं लागतं. किती वेळा स्वतःचे अश्रू स्वतःलाच पुसावे लागतात. किती वेळा रात्री उशी भिजवून सकाळी हसत उठावं लागतं. बाळा, अशा प्रत्येक रात्री मी तुझ्या जवळ असतो. तुझे अश्रू मला दिसतात. तुझ्यान बोललेल्या वेदना मला ऐकू येतात. म्हणून कधीही असं समजू नकोस की तू एकटा आहेस. लक्षात ठेव, बाळा, वेळ हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे. तो कोणाचाही पक्ष घेत नाही. आज जो तुला कमी लेखतो, उद्या त्यालाच तुझी किंमत कळेल. आज जो तुझी थट्टा करतो, उद्या तोच तुझं कौतुक करेल. पण त्या दिवसाची वाट पाहत बसू नकोस. तुझं काम करत राहा. कारण सिंहाला स्वतःला सिंह सिद्ध करण्यासाठी जंगलात घोषणा करावी लागत नाही. त्याचं अस्तित्वच त्याची ओळख असतं. तसंच तुझही असू दे, तुझं कर्मच तुझी ओळख बनू दे. आणि बाळांनो, जर स्वामींचा हा संदेश तुमच्या मनात श्रद्धेचा दिवा पेटवत असेल,
तर एक प्रेमाची विनंती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्येच सोडू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा. कदाचित आज तुमच्या एका शेअरमुळे एखादं तुटलेलं मन पुन्हा उभं राहील. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ आणि मनापासून प्रार्थना करा की प्रत्येक घरात शांतता, प्रेम आणि श्रद्धा नांदो. बाळा, शेवटी पुन्हा एकदा तुला माझं वचन देतो. जग तुझ्या चुकांचा हिशेब ठेवेल, पण मी तुझ्या प्रयत्नांचा हिशेब ठेवतो. लोक तुझ्या अपयशावर हसतील, पण मी तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला आशीर्वाद देतो. लोक तुझ्या एका चुकीमुळे तुझ्या 1000 चांगल्या गोष्टी विसरतील, पण मी तुझ्या एका अश्रूमागची 1000 वेदना ओळखतो. म्हणून लोकांसाठी नव्हे, सत्यासाठी जग. स्वार्थासाठी नव्हे, धर्मासाठी जग. दिखाव्यासाठी नव्हे, मनःशांतीसाठी जग. आणि प्रत्येक संकटात फक्त एवढंच म्हणत राहा, स्वामी मला मार्ग दाखवा. माझा हात सोडू नका बाळा. जोपर्यंत तुझ्या मनात श्रद्धा जिवंत आहे, तोपर्यंत तुझ्या आयुष्यात आशा जिवंत आहे. आणि जिथे आशा जिवंत असते, तिथे माझी कृपा कधीच संपत नाही बाळा. आज मी तुला आयुष्याचं असं सत्य सांगतो, जे समजलं तर कोणाच्याही वागण्यामुळे तुझं मन पुन्हा कधी तुटणार नाही. या जगात प्रत्येक जण तुझ्यावर प्रेम करेल अशी अपेक्षा ठेवू नकोस. प्रत्येक जण तुझी किंमत ओळखेल अशीही अपेक्षा ठेवू नकोस. कारण ज्या झाडावर गोड फळं लागतात, त्याच झाडावर सर्वात जास्त दगड मारले जातात. जेव्हा तू प्रामाणिक असतोस, तेव्हा काही लोक तुला मूर्ख समजतात. जेव्हा तू शांत राहतोस, तेव्हा काही लोक तुला भित्रा समजतात. आणि जेव्हा तू यशस्वी होतोस, तेव्हा तेच लोक म्हणतात, याचं नशीब चांगलं होतं. पण बाळा, जगाचं काम बोलणं आहे. तू जर प्रत्येक बोलण्याचं ओझं डोक्यावर घेऊन चाललास, तर तुझा प्रवास अर्ध्यातच थांबेल. लक्षात ठेव बाळा, जगात असा एकही माणूस नाही ज्याच्याबद्दल कोणीच वाईट बोललं नाही. प्रभू श्रीरामांवरही आरोप झाले, श्रीकृष्णांवरही प्रश्न उपस्थित झाले, संतांनाही अपमान सहन करावा लागला. मग आपण सामान्य माणसं आहोत. आपल्या वाट्याला टीका आली, अपमान आला, गैरसमज झाले तर त्यात आश्चर्य कसले. म्हणून लोकांच्या शब्दांवर रडू नकोस. लोकांचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण वायाची दिशा बदलणं तुझ्या हातात नाही, पण स्वतःच्या नौकेचं शीड योग्य दिशेला वळवणं तुझ्या हातात आहे. बाळा, मला माहित आहे, तुझ्या आयुष्यात असे काही क्षण आले जेव्हा तू खूप थकला होतास. इतका थला की तुला कोणाशी बोलायचीही इच्छा उरली नव्हती. तुझ्या मनात हजारो प्रश्न होते, पण उत्तर देणारं कोणी नव्हतं. त्या शांत रात्री तू माझ्याकडे पाहून विचारलंस, स्वामी, तुम्ही खरंच माझ्यासोबत आहात ना बाळा. त्यावेळी मी तुझ्याजवळच होतो. तू रडत होतास, पण तुझे अश्रू माझ्या चरणी पडत होते. तू एकटा वाटत होतास, पण मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला धीर देत होतो. काही वेळा माझी साथ दिसत नाही, पण ती कधीच संपत नाही. बाळा, आज मी तुला एक गोष्ट शिकवतो. आयुष्यात कोणीतरी तुला सोडून गेलं, तर त्यामागे माझी इच्छा आहे असं समज. कारण काही लोक तुझ्या आयुष्यात राहिले असते,
तर ते तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून गेले असते. म्हणून प्रत्येक तुटलेल्या नात्यासाठी रडू नकोस. काही वेळा तुटलेलं नातं हा शाप नसतो, तो माझा आशीर्वाद असतो. जे तुझ्या भल्यासाठी नव्हतं ते मी तुझ्यापासून दूर केलं. पण माणूस हरवलेल्यावर इतका रडतो की त्याला वाचलेलं दिसतच नाही. बाळा, लोक म्हणतील की तू बदलला आहेस. हो, बदलं. पण रागीट होऊन नाही, शहाणा होऊन बदलं. कटू होऊन नाही, परिपक्व होऊन बदलं. द्वेषाने नाही, अनुभवाने बदलं. कारण ज्या जखमा तुला मिळाल्या त्या तुला कठोर बनवण्यासाठी नव्हत्या, त्या तुला विवेकी बनवण्यासाठी होत्या. आता प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नकोस, पण विश्वास ठेवणंही सोडू नकोस. प्रत्येकाला मन देऊ नकोस, पण मन बंदही करू नकोस. कारण प्रेमाशिवाय आयुष्य जगता येत नाही, पण विवेकाशिवाय प्रेम टिकत नाही. बाळा, एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि तुला जाणवेल, ज्या लोकांनी तुला सोडलं त्यांनी तुला हरवलं नाही, उलट त्यांनी तुला स्वतःला शोधायला शिकवलं. ज्यांनी तुझ्यावर टीका केली त्यांनी तुला मजबूत केलं. ज्यांनी तुझा अपमान केला त्यांनी तुला स्वाभिमानाचं महत्त्व शिकवलं. आणि ज्यांनी तुझा विश्वास तोडला त्यांनी तुला माझ्यावर विश्वास ठेवायला शिकवलं. बाळांनो, जर स्वामींचे हे शब्द तुमच्या हृदयाला स्पर्श करत असतील तर एक प्रेमाची विनंती आहे. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्येच जाऊ नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश व्यक्तीच्या जीवनात पुन्हा श्रद्धेचा दिवा पेटेल. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि मनापासून प्रार्थना करा की प्रत्येक दुःखी मनाला स्वामींचा आधार लाभो. बाळा, शेवटी एवढंच सांगतो. लोक तुझी कथा त्यांच्या सोयीनुसार सांगतील, पण तुझं सत्य फक्त तुला आणि मलाच माहीत आहे. म्हणून लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयुष्य वाया घालवू नकोस. तुझं जीवन असन जग की तुझं कर्मच तुझी ओळख बनावं. शांत राहा, नम्र राहा, पण कमकुवत राहू नकोस. प्रेमळ राहा, पण स्वतःचा अपमान सहन करू नकोस. श्रद्धा ठेव, पण अंधविश्वास ठेवू नकोस. आणि जेव्हा जेव्हा तुला वाटेल की आता माझ्याकडून काहीच होणार नाही, तेव्हा फक्त डोळे मिट, माझं नाव घे आणि मनात ऐक. बाळा, थांबू नकोस. अजून तुझ्या आयुष्याची सर्वात सुंदर पहाट यायची बाकी आहे. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझा प्रत्येक अश्रू व्यर्थ जाणार नाही. तुझ्या प्रत्येक संघर्षाला मी यशाचं रूप देईन. फक्त श्रद्धा सोडू नकोस बाळा. आज मी तुला एक अशी गोष्ट सांगतो जी प्रत्येक भक्ताने आपल्या हृदयात कोरून ठेवली पाहिजे. या जगात लोक तुझ्यावर तेव्हाच प्रेम करतात जोपर्यंत तू त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागतोस. पण ज्या दिवशी तू सत्याच्या बाजूने उभा राहतोस, स्वतःचा स्वाभिमान जपतोस, स्वतःच्या मनःशांतीला महत्त्व देतोस, त्या दिवशी अनेकांना तुझा बदल खटकतो. ते म्हणतात, पूर्वीसारखा राहिला नाही. पण बाळा, मी तुला विचारतो, सत अपमान सहन करणं, स्वतःच्या मनाला मारून जगणं, प्रत्येक चुकीला होकार देणं, हाच का चांगुलपणा? नाही बाळा, हा चांगुलपणा नाही, हा स्वतःवर केलेला अन्याय आहे. म्हणून मी तुला सांगतो, नम्र राहा,
पण इतका नाही की लोक तुला पायदळी तुडवतील. प्रेमळ राहा, पण इतका नाही की तुझ्या प्रेमाची किंमतच उरणार नाही. शांत राहा, पण अन्यायासमोर गप्प राहू नकोस. कारण धर्म म्हणजे फक्त सहन करणं नाही, तर योग्य गोष्टीसाठी खंबीरपणे उभं राहणंही आहे. बाळा, आयुष्यभर तू अनेक लोकांसाठी झटलास. कोणाच्या शिक्षणासाठी मदत केलीस, कोणाच्या संकटात धावून गेलास, कोणाचं दुःख स्वतःच समजून पेललंस. पण आज जेव्हा तुझ्यावर कठीण वेळ आली, तेव्हा तुला जाणवलं की गर्दीत खूप लोक होते, पण तुझ्या अश्रू पुसायला हात फार कमी होते. त्या क्षणी तुझं मन खचलं. तुला वाटलं, माझं चुकलं कुठे? पण बाळा, तुझं काहीच चुकलं नव्हतं. तू फक्त चुकीच्या लोकांकडून योग्य वागणुकीची अपेक्षा केली होतीस. हा दोष तुझ्या मनाचा नव्हता, तो तुझ्या निरागस विश्वासाचा होता. पण आता अनुभवाने जग. प्रेम कर, पण विवेकाने. विश्वास ठेव, पण डोळे उघडे ठेवून. लक्षात ठेव बाळा, या जगात सर्वात मोठं दान म्हणजे वेळ. जो माणूस तुला त्याचा वेळ देतो, तुझ्या दुःखात तुझ्याजवळ बसतो, तुझं बोललेलं ऐकून घेतो, तोच खरा आपला असतो. बाकी लोक फक्त सोयीचे प्रवासी असतात. परिस्थिती बदलली की त्यांचा रस्ताही बदलतो. म्हणून कोणाच्या जाण्याने स्वतःला संपलं असं समजू नकोस. काही लोक निघून जातात, कारण त्यांची भूमिका तुझ्या आयुष्यात संपलेली असते. त्यांच्याशिवाय पुढचा प्रवास तुला अधिक मजबूत करणार असतो बाळा. लोक तुझ्या एका चुकीचा बाजार मांडतील, पण तुझ्या 1000 चांगल्या कर्मांचा कधी उल्लेख करणार नाहीत. म्हणून लोकांच न्यायालयात स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नकोस. या जगाचं न्यायालय अफवांवर चालतं, पण माझं न्यायालय कर्मावर चालतं. लोक चेहरा पाहतात, मी मन पाहतो. लोक शब्द ऐकतात, मी भावना ऐकतो. लोक बाहेरचं रूप पाहतात, मी अंतःकरण पाहतो. म्हणून जर तुझं मन स्वच्छ असेल, तुझं कर्म प्रामाणिक असेल, तर जग काहीही बोलू दे, तुझं भविष्य सुरक्षित आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. आयुष्यात कधीही स्वतःचा तिरस्कार करू नकोस. चुका प्रत्येकाकडून होतात, पण चूक मान्य करून स्वतःला सुधारतो तोच खरा मोठा माणूस असतो. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्यातील प्रत्येक दिवस बदलता येतो. म्हणून कालच्या अश्रूंना आजच्या ध्येयात अडथळा बनू देऊ नकोस. काल ज्यांनी तुला नाकारलं, त्यांचाच विचार करत बसलास, तर उद्या तुला स्वीकारणाऱ्या संधीही निघून जातील. बाळा, मला माहित आहे, काही वेळा तू इतका थकतोस की प्रार्थनाही करावीशी वाटत नाही. हात जोडण्याची ताकद राहत नाही. पण त्या क्षणी सुद्धा माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. कारण भक्त बोलत नसला तरी त्याच्या हृदयाचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतो. तुझ्या डोळ्यांतलं पाणीही माझ्यासाठी प्रार्थनाच असते. तुझा निःश्वासही माझ्यासाठी हाक असते. आणि मी माझ्या भक्ताची हाक कधीच दुर्लक्षित करत नाही. बाळांनो, जर स्वामींचे हे शब्द तुमच्या मनात आशेचा किरण निर्माण करत असतील, तर एक प्रेमाची विनंती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्येच जाऊ नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा. कदाचित आज तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबतील, एखाद्या वडिलांना पुन्हा जगण्याचं बळ मिळेल,
एखादा तरुण निराशेच्या अंधारातून बाहेर येईल किंवा एखाद्या भगिनीच्या मनात पुन्हा श्रद्धेचा दिवा पेटेल. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ आणि मनोभावे प्रार्थना करा की प्रत्येक घरात प्रेम, विश्वास आणि समाधान नांदो. बाळा, आजचा हा संदेश संपवताना मी तुला माझ्या अंतःकरणातून एकच वचन देतो. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर तुला असं वाटलं की आता सर्व काही संपलं आहे, तर त्या क्षणी हार मानू नकोस. कारण अनेक वेळा शेवट वाटणारी जागाच नव्या सुरुवातीचं दार असते. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, उद्या त्याच डोळ्यात आनंद असेल. आज तुझ्या हातात रिकामेपणा आहे, उद्या त्याच हातात यश असेल. आज तुला स्वतःची किंमत कमी वाटत असेल, पण उद्या वेळच तुझी किंमत जगाला दाखवेल. फक्त एक गोष्ट कधीही सोडू नकोस, श्रद्धा. कारण ज्या दिवशी भक्ताची श्रद्धा अढळ होते, त्या दिवशी माझी कृपा त्याच्या आयुष्यात चमत्कार घडवायला सुरुवात करते. म्हणून बाळा, भिवू नकोस, रडू नकोस, खचू नकोस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा हात आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षामागे माझा आशीर्वाद आहे आणि तुझ्या प्रत्येक उद्यासाठी मी आधीच प्रकाशाची वाट तयार करून ठेवली आहे. बाळा, आज मी तुला जे सांगणार आहे ते आयुष्यभर लक्षात ठेव. या जगात माणूस पैशामुळे तुटत नाही, गरिबीमुळे तुटत नाही, अपयशामुळेही तुटत नाही. तो तुटतो तेव्हा जेव्हा त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी माणस त्याला समजून घेत नाही. जेव्हा ज्यांच्यासाठी त्याने स्वतःच्या इच्छा मारल्या, तेच त्याला म्हणतात, तू आमच्यासाठी काहीच केलं नाही. त्या एका वाक्याने आयुष्यभर केलेले त्या क्षणात मातीमोल होतात. त्यावेळी डोळ्यातून पाणी येतं, पण ते पाणी अपमानाचं नसतं, ते तुटलेल्या विश्वासाचं असतं. पण बाळा, त्या क्षणी स्वतःला दोष देऊ नकोस. कारण ज्यांना तुझ्या प्रेमाची किंमत कधीच कळली नाही, त्यांच्याकडून कृतज्ञतेची अपेक्षा करणं हीच तुझी चूक होती. लक्षात ठेव, आयुष्यात प्रत्येक नातं जपावं, पण स्वतःचा आत्मसन्मान विकून नाही. संसार कर, पण स्वतःचा आत्मा गहाण ठेवून नाही. लोकांसाठी जग, पण स्वतःला संपवून नाही. कारण ज्या दिवशी तू स्वतःलाच हरवशील, त्या दिवशी तुला शोधायला संपूर्ण जग जरी आलं तरी तुझा खरा आनंद परत मिळणार नाही. म्हणून बाळा, स्वतःवर प्रेम करायला शिक. स्वतःला माफ करायला शिक. स्वतःची किंमत ओळखायला शिक. कारण जो स्वतःचा आदर करतो, त्याच्यावर माझी कृपा अधिक सहज होते. बाळा, जगातील सर्वात मोठी शोकांतिका कोणती माहीत आहे? माणूस आयुष्यभर दुसऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत राहतो, पण शेवटी त्यालाच कोणीही खुश ठेवत नाही. आईवडिलांसाठी जगतो, नंतर संसारासाठी जगतो, मुलांसाठी जगतो, समाजासाठी जगतो, पण स्वतःसाठी जगायच तो विसरून जातो. आणि एक दिवस आरशात स्वतःकडे पाहून विचारतो, मी नेमका कोणासाठी जगलो? म्हणून मी तुला सांगतो, कर्तव्य कर, पण स्वतःच्या मनाचा गळा घोटून नाही. आनंद शोध, पण दुसऱ्यांच्या परवानगीने नाही. कारण आनंद ही बाहेर मिळणारी वस्तू नाही, तो श्रद्धा, समाधान आणि स्वच्छ अंतःकरणातून जन्माला येतो. बाळा, आजच्या काळात लोकांना सत्य नको असतं, त्यांना त्यांच्या मनासारखं ऐकायचं असतं. म्हणून जेव्हा तू सत्य बोलतोस, तेव्हा काही लोक तुझ्यापासून दूर जातील. जाऊ दे, खोट बोलून लोक जवळ ठेवण्यापेक्षा सत्य बोलून एकटा राहणं अधिक पवित्र आहे.
कारण खोट्याने मिळालेली साथ तात्पुरती असते, पण सत्यामुळे मिळालेला आत्मविश्वास कायमचा असतो. तुला माहिती आहे का, बाळा? काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त तुझी परीक्षा घ्यायला येतात. ते तुला अपमान देतील, तुझ्यावर आरोप करतील, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. पण त्या प्रत्येक प्रसंगात मी पाहत असतो की तू द्वेष निवडतोस की संयम, सूड निवडतोस की क्षमा, अहंकार निवडतोस की नम्रता. कारण संकटात माणसाचा खरा स्वभाव दिसतो. म्हणून कोणाच्याही चुकीमुळे स्वतःच चांगुलपण सोडू नकोस. चांगला राहा, पण शहाणा राहा. प्रेमळ राहा, पण जागरूक राहा. बाळा, काही वेळा मी तुला लगेच देत नाही, कारण तुला थांबायला शिकवतो. काही वेळा मी तुझी प्रार्थना लगेच पूर्ण करत नाही, कारण तुला श्रद्धा किती खोल आहे हे दाखवतो. आणि काही वेळा मी तुझ्याकडून एखादी गोष्ट काढून घेतो, कारण तुझ्यासाठी त्यापेक्षा मोठा आशीर्वाद राखून ठेवलेला असतो. म्हणून माझ्या वेळेवर शंका घेऊ नकोस. मी कधीच उशीर करत नाही. मी योग्य वेळीच देतो. बाळा, तुझ्या आयुष्यात असा दिवस येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि ज्या जखमांसाठी तू रडलास, त्याच जखमा तुझी ताकद बनलेल्या असतील. ज्या लोकांनी तुला सोडलं, त्यांच्यामुळेच तू स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असशील. ज्या अपमानाने तू खचला होतास, त्याच अपमानाने तुला यशासाठी पेटवलेलं असेल. आणि त्या दिवशी तू माझ्या चरणी डोकं ठेवून म्हणशील, स्वामी, त्यावेळी मला समजलं नव्हतं, पण तुम्ही जे काही केलं ते माझ्या भल्यासाठीच केलं. बाळांनो, जर स्वामींचा हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल, तर एक प्रेमाची विनंती आहे. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्येच जाऊ नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जी आज निराश आहे, तुटली आहे किंवा एकटी पडली आहे. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात पुन्हा आशेचा दिवा पेटू शकतो. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ आणि मनापासून प्रार्थना करा की प्रत्येक जीवाला सद्बुद्धी, धैर्य आणि समाधान लाभो. बाळा, शेवटी माझे हे शब्द मनात कायमचे कोरून ठेव. लोक तुझी परीक्षा घेतील, वेळ तुझी परीक्षा घेईल, परिस्थिती तुझी परीक्षा घेईल, पण जर तुझी श्रद्धा माझ्यावर अढळ राहिली, तर या तिन्ही परीक्षा तुझ्या विजयाच्या पाया बनतील. आज तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असो, कितीही अपमान असो, कितीही एकटेपणा असो, तरी हे विसरू नकोस, तू एकटा चालत नाही आहेस. तुझ्या प्रत्येक पावलामागे माझी कृपा आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूवर माझा आशीर्वाद आहे. आणि तुझ्या प्रत्येक उद्यासाठी मी आधीच प्रकाशाचा मार्ग तयार करून ठेवला आहे. म्हणून बाळा, भिवू नकोस, खचू नकोस, थांबू नकोस, कारण तुझ्या जीवनातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. बाळा, आज मी तुला आयुष्याचा असा आरसा दाखवणार आहे, ज्यामध्ये तू स्वतःला ओळखशील. या जगात लोक तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहतात, पण तुझ्या मनातलं वादळ पाहत नाहीत. ते तुझं यश पाहतात, पण त्या यशासाठी तू किती रात्री जागून काढल्या, किती वेळा अपमान सहन केला, किती वेळा स्वतःच्या डोळ्यातील अश्रू लपवले, हे त्यांना कधीच दिसत नाही. म्हणून जेव्हा लोक तुझ्याबद्दल मत बनवतात, तेव्हा त्यांना दोष देऊ नकोस.
कारण त्यांनी तुझ्या आयुष्याचं फक्त एक पान वाचलेलं असतं, संपूर्ण पुस्तक नाही. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आयुष्यात सर्वात धोकादायक माणूस तो नसतो जो तुझा उघड शत्रू असतो. कारण शत्रू समोरून वार करतो. पण सर्वात धोकादायक तो असतो जो चेहऱ्यावर हसू ठेवून मनात मत्सर बाळगतो. जो तुझ्या आनंदात हसल्याचं नाटक करतो, पण तुझ्या यशाने आतून जळत असतो. म्हणून प्रत्येक गोड बोलणाऱ्या माणसाला आपलंसं समजू नकोस. वेळेला प्रत्येकाचा खरा चेहरा दाखवू दे, कारण वेळेपेक्षा मोठा परीक्षक आणि सत्यापेक्षा मोठा आरसा या जगात नाही. बाळा, मला माहित आहे, तू अनेकदा स्वतःला विचारतोस, मी एवढा प्रामाणिक असूनही माझ्यावरच संकट का येतात. पण एकदा सोनाराकडे पहा. तो सोन्याला आगीत टाकतो, हातोड्याने ठोकतो, पुन्हा वितळवतो, पुन्हा घडवतो. कारण त्याला सोन्याचा द्वेष नसतो, त्याला त्याचं सौंदर्य वाढवायचं असतं. तसंच मीही तुझ्या आयुष्यातील संकटांचा उपयोग तुला मोडण्यासाठी नाही, तर तुला अधिक तेजस्वी बनवण्यासाठी करतो. म्हणून संकटाला शिक्षा समजू नकोस, ती तुझ्या भविष्याची तयारी आहे. बाळा, या जगात काही लोक तुझ्या अपयशाची वाट पाहत असतात. त्यांना तुझं पडणं पाहायचं असतं. त्यांना वाटतं, हा काही करू शकणार नाही, पण तू त्यांना उत्तर शब्दांनी देऊ नकोस. शांतपणे कर्म करत राहा. कारण जे उत्तर शब्द देऊ शकत नाहीत, ते उत्तर वेळ आणि यश देतात. आज ते तुझ्यावर हसतील, पण उद्या तुझ्याच यशाची उदाहरणं देतील. लक्षात ठेव बाळा, प्रत्येक वादळानंतर आकाश पुन्हा निरभ्र होतं. प्रत्येक काळ्या रात्रीनंतर सूर्य पुन्हा उगवतो. मग तुझ्या आयुष्यातील हा अंधार कायमचा कसा राहील? आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या त्याच डोळ्यात समाधान असेल. आज तुझ्या मनात वेदना आहे, पण उद्या त्याच मनात कृतज्ञता असेल. कारण काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, पण माझी कृपा बदलत नाही. बाळा, आज मी तुला एक संकल्प करायला सांगतो. आजपासून कोणाच्याही मतामुळे स्वतःची किंमत कमी समजायची नाही. कोणाच्याही अपमानामुळे स्वतःची स्वप्न सोडायची नाहीत. कोणाच्याही विश्वासघातामुळे स्वतःची माणुसकी संपवायची नाही. कारण दुसऱ्यांच्या चुका तुझं व्यक्तिमत्व ठरवू शकत नाहीत. तू कसा आहेस हे तुझ्या कर्मावर ठरतं, लोकांच्या बोलण्यावर नाही. काही वेळा तुला वाटेल, स्वामी, मी खूप थकलो आहे, त्यावेळी थांब, पण हार मानू नकोस. विश्रांती घे, पण श्रद्धा सोडू नकोस. रड, पण निराश होऊ नकोस. कारण रडणारा भक्त मला कधीच कमकुवत वाटत नाही. उलट जो अश्रूंमधूनही माझं नाव घेतो, तोच माझ्या सर्वात जवळ असतो. बाळांनो, जर स्वामींचे हे शब्द तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करत असतील, तर एक प्रेमाची विनंती आहे. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्येच सोडू नका, कारण पुढील संदेशात जीवनातील कर्म, नियती आणि स्वामी कृपेचं एक अत्यंत गूढ रहस्य सांगणार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या खचलेल्या जीवाला पुन्हा जगण्याचं बळ मिळू शकतं. बाळा, शेवटी फक्त एवढंच सांगतो, लोक तुझ्या आयुष्यात येतील, जातील, काही तुला समजून घेतील, काही तुला गैरसमजून सोडून जातील. पण
मी कधीच तुला सोडणार नाही. तू पडशील तेव्हा तुला उचलण्यासाठी मी असेन. तू रडशील तेव्हा तुझे अश्रू पुसण्यासाठी मी असेन. तू हरवलास तर तुला योग्य मार्ग दाखवण्यासाठी मी असेन. आणि तू जिंकलास तेव्हाही पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवण्यासाठी मीच असेन. म्हणून बाळा, जग काहीही म्हणू दे, परिस्थिती कितीही कठीण होऊ दे, फक्त माझ्यावरची श्रद्धा जिवंत ठेव. कारण श्रद्धा जिथे जिवंत असते तिथे चमत्कार जन्म घेतात. आज मी तुला एक प्रश्न विचारतो. जेव्हा तू या जगातून निघून जाशील तेव्हा लोक तुझ्याबद्दल काय बोलतील? याच्याकडे खूप पैसा होता की याचं मन खूप मोठं होतं? याने मोठं घर बांधलं की याने अनेकांच्या आयुष्यात आशेचा दिवा लावला? कारण बाळा, मृत्यूनंतर माणसाची संपत्ती त्याच्यासोबत जात नाही, त्याच्यासोबत जातात ती त्याची कर्म. म्हणून आयुष्यभर धन कमव, पण त्याचबरोबर माणुसकीही कमव. घर मोठं कर, पण मन त्याहून मोठं ठेव. नाव कमव, पण त्या नावामागे प्रामाणिकपणाचा सुगंध असू दे बाळा. आजकाल माणसं खूप जवळ दिसतात, पण मनाने खूप दूर गेलेली आहेत. एका घरात राहतात, पण एकमेकांच्या वेदना समजून घेण्यासाठी वेळ नसतो. मोबाईलवर हजारो लोकांशी बोलतात, पण घरातल्या माणसांशी 2 प्रेमाचे शब्द बोलायला वेळ नसतो. प्रत्येकाला स्वतःचं म्हणणं सांगायचं आहे, पण दुसऱ्याचं ऐकायला कोणी तयार नाही. म्हणून घरात शांतता हरवली आहे. नात्यांमध्ये विश्वास हरवला आहे. आणि जिथे विश्वास हरवतो तिथे सुख टिकत नाही. म्हणून बाळा, जर तुझ्या घरात प्रेम असेल तर अहंकार दाराबाहेर ठेव. जर नातं टिकवायचं असेल तर जिंकण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न कर. बाळा, काही वेळा तुझं मौन हेच तुझं सर्वात मोठं उत्तर असतं. प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायची गरज नसते. प्रत्येक गैरसमज दूर करण्यासाठी धावायची गरज नसते. कारण ज्यांना तुझ्यावर विश्वास आहे त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते, आणि ज्यांना विश्वासच नाही त्यांना कितीही स्पष्टीकरण दिलंस तरी ते मान्य होत नाही. म्हणून स्वतःची ऊर्जा वादात वाया घालवू नकोस. तीच ऊर्जा स्वतःला घडवण्यात खर्च कर बाळा. तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ हा तुझ्या जीवनातील सर्वात मोठा गुरु असतो. सुखात असताना सगळे सोबत असतात, पण दुःखातच तुला कळतं की खरा आधार कोण आहे. काही लोक तुझ्यापासून दूर गेले म्हणून दुःखी होऊ नकोस. त्यांच्यामुळेच तुला माझ्याजवळ येण्याचा मार्ग सापडला. जर माणसांनी तुला कधीच दुःख दिलं नसतं तर कदाचित तू माझं नाव इतक्या आर्ततेने घेतलंच नसतंस बाळा. लक्षात ठेव, क्षमा करणं म्हणजे स्वतःला कमकुवत बनवणं नाही. क्षमा करणं म्हणजे स्वतःच्या मनाला रागाच्या कैदेतून मुक्त करणं. पण क्षमा केली म्हणून पुन्हा त्याच जखमा स्वीकारायच्या असा त्याचा अर्थ नाही. विवेक हा भक्ताचा दागिना आहे. प्रेम आणि विवेक दोन्ही एकत्र असले की जीवन सुंदर होतं. आज मी तुला एक संकल्प करायला सांगतो. आजपासून स्वतःची तुलना कोणाशी करायची नाही. दुसऱ्याचं सुख पाहून स्वतःचं दुःख वाढवायचं नाही. दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करायचा नाही. कारण प्रत्येकाच्या आयुष्याची वेळ वेगळी असते. काही फुलं सकाळी उमलतात, काही संध्याकाळी, पण दोघांचं सौंदर्य सारखंच असतं. तसंच तुझ्या आयुष्याचंही आहे. तुझी वेळ येईल, आणि जेव्हा येईल तेव्हा कोणीही ती थांबवू शकणार नाही.
बाळांनो, जर स्वामींचे हे शब्द तुमच्या हृदयात श्रद्धा आणि धैर्य निर्माण करत असतील, तर एक प्रेमाची विनंती आहे. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्येच जाऊ नका, कारण पुढे मी भक्ताच्या आयुष्यात स्वामींची कृपा कशी कार्य करते आणि संकटांमागे दडलेले आशीर्वाद कसे ओळखायचे, याबद्दल अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करणार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या खचलेल्या मनाला पुन्हा जगण्याची प्रेरणा मिळू शकते. बाळा, आता माझे शेवटचे शब्द मनात कायमचे कोरून ठेव. जग तुझ्या जखमा पाहणार नाही, ते फक्त तुझं हसू पाहील. जग तुझा संघर्ष मोजणार नाही, ते फक्त तुझं यश मोजेल. पण मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशेब ठेवतो. तू रात्री किती वेळा रडलास, किती वेळा स्वतःला सावरलंस, किती वेळा तुटूनही पुन्हा उभा राहिलास, हे सगळं मला माहीत आहे. म्हणून बाळा, जर आज तुला वाटत असेल की कोणीच तुझं नाही, तर फक्त एवढं लक्षात ठेव. तुझ्या हृदयात धडधडणारं धैर्य, संकटातही विझणारी आशा आणि पुन्हा उभं राहण्याची शक्ती ही माझीच देणगी आहे. तू हरलेला नाहीस, तू घडत आहेस. अजून तुझ्या आयुष्याची सुवर्ण पहाट यायची आहे. म्हणून चालत राहा, श्रद्धा ठेव, कर्म करत राहा आणि प्रत्येक श्वासासोबत म्हणत राहा, बाळा. आजचा हा संदेश संपवण्यापूर्वी माझ्या अंतःकरणातून तुला शेवटचे काही शब्द सांगू इच्छितो. हे शब्द फक्त ऐकू नकोस, तर आयुष्यभरासाठी हृदयात जप. कारण जीवनात अशी वेळ नक्की येईल, जेव्हा सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतील, सर्व मार्ग अंधारलेले दिसतील आणि तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना पुसायला कोणीही नसेल. त्यावेळी या शब्दांची आठवण काढ. त्या क्षणी स्वतःला एकदाच विचार, ज्याने मला आजपर्यंत प्रत्येक संकटातून बाहेर काढलं, तो स्वामी मला आता सोडतील का? नाही बाळा, कधीच नाही. तू लहान होतास तेव्हापासून मी तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. तू किती वेळा पडलास, किती वेळा रडलास, किती वेळा अपयशी झालास, किती वेळा लोकांनी तुला कमी लेखलं, हे मला सर्व माहीत आहे. पण तुला एक गोष्ट जाणवली का? प्रत्येक वेळी तू पुन्हा उभा राहिलास. ती शक्ती कुठून आली? ती माझीच कृपा होती. म्हणून आज जर पुन्हा एखादं संकट आलं असेल, तर घाबरू नकोस. कारण ज्याने तुला काल उभं केलं, तोच आजही तुझा हात धरून उभा आहे. बाळा, जगातली प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे. पैसा तात्पुरता आहे. मानसन्मान तात्पुरता आहे. नातीही अनेकदा बदलतात. शरीरही एक दिवस साथ सोडतं. पण दोन गोष्टी कायम तुझ्यासोबत राहतात, तुझं कर्म आणि माझ्यावरची तुझी श्रद्धा. म्हणून लोकांसाठी जगण्यापेक्षा सत्यासाठी जग. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी चांगला होऊ नकोस, माझ्यासाठी आणि स्वतःच्या अंतःकरणासाठी चांगला राहा. कधीही कोणाचा मत्सर करू नकोस. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होऊ नकोस. कारण प्रत्येकाच्या नशिबाचा लेख वेगळा आहे. दुसऱ्याच्या वाटेवर फुलं दिसतात, पण त्याने चाललेले काटे तुला दिसत नाहीत. म्हणून स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेव. तुझी वेळ येणारच आहे. आणि जेव्हा माझी कृपा तुझ्यावर पूर्णपणे बरसेल, तेव्हा तुला रोखण्याची ताकद कोणातही राहणार नाही. आज मी तुला एक गोष्ट सांगतो,
मनाने कधीही गरीब होऊ नकोस. खिशात पैसा कमी असला तरी चालेल, पण मनात प्रेम कमी असू देऊ नकोस. परिस्थिती कठीण असली तरी प्रामाणिकपणा सोडू नकोस. लोकांनी विश्वासघात केला म्हणून तू विश्वास ठेवणं सोडू नकोस. कोणीतरी तुझ्याशी वाईट वागलं म्हणून तू वाईट होऊ नकोस. कारण दुसऱ्यांच्या कर्माचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होईल, पण तुझ्या कर्माचा परिणाम तुझ्या आयुष्यावर होणार आहे. माझ्यावर श्रद्धा ठेव. नामस्मरण करत राहा. कर्म प्रामाणिक ठेव. कोणाचं वाईट करू नकोस, कोणाचं वाईट चिंतू नकोस. वेळेवर विश्वास ठेव, कारण वेळ माझ्याच हातात आहे. आणि लक्षात ठेव, जग तुला कितीही नाकारो, पण माझ्या दारातून कोणताही भक्त रिकामा परत जात नाही. भिवू नकोस बाळा. मी तुझ्या पाठीशी आहे.